श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवान गोपाल कृष्णाची स्वारी वैकुंठाला निघून गेली. इहलोकाची यात्रा संपवून भगवान निघून गेले. कलियुगाला सुरुवात झाली. कलियुगामध्ये होणाऱ्या राजांची नावं मी तुला सांगितली. कलियुगामध्ये मानवाची वृत्ती कशा प्रकारे असेल हेही सांगितलं. कलियुगाचे लक्षण सांगितले. राजा, या कलियुगातील राजांच्या वर्तनाला बघून पृथ्वी म्हणायला लागली, दृष्ट्वात्मानि जये व्यग्रान नृपान हसति भूरियम. अहो मा विजिगिषन्ति मृत्यु क्रीडनका नृपाः. सगळे राजे आपल्याला जिंकण्याच्या वृत्तीने उतावीळ झालेले पाहिले. पृथ्वी हसायला लागली आणि म्हणायला लागली, केवढं आश्चर्य आहे. जे स्वतः मृत्यूच्या हातातले बाहुले आहेत ते मला जिंकून घेऊ इच्छितात. काम एष नरेंद्राणाम मोघस्यात विदुषामपि. येन फेनोपमे पिंडे येति विश्रंभिता नृपाः. एवढे मोठे राजे जे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असलेल्या शरीरावर फाजील विश्वास ठेवतायत, त्या सुजाण राजांचीही इच्छा फोल ठरणार आहे. ते असाही विचार करतात की आपण प्रथम मनासह आपल्या 5ही इंद्रियांवर विजय मिळवू, त्यानंतर आपल्या मंत्री, अमात्य, नागरिक, बांधव आणि सर्व सेनेला सुद्धा वश करू. अशा रीतीने शत्रूला जिंकून क्रमाने समुद्र वलयांकित पृथ्वी करू. अशा प्रकारे मनात ते मोठमोठे मनोरे रचणारे जवळ आलेल्या मृत्यूला सुद्धा पाहत नाही. मनामध्ये अनेक स्वप्न बघतात, विचार करतात, पण जे मृत्यूचं सत्य आहे हे त्यांच्या लक्षात काय येत नाही. राजा, पृथ्वी म्हणतीये, समुद्र वलयांकित मला जिंकल्यावर ते नवा प्रदेश जिंकण्यासाठी समुद्राचा प्रवास करतात. राजा, अंतःकरणावरती विजय मिळवणं, अंतःकरणाच्या जयाच्या तुलनेमध्ये हे किती क्षुद्र फळ आहे की फक्त पृथ्वी जिंकायची, समुद्र पार करून आणखी नवीन प्रदेश जिंकायचा. हे तर नाशवंत आहे. कारण मनोजय हा सगळ्यात मोठा विजय. मनाला जिंकणं हा सगळ्यात मोठा विजय. मनोजयाचं फळ मुक्ती आहे. राजा, पृथ्वी म्हणतीये, मनु आणि त्यांचे पुत्र ज्या मला सोडून जिथून आले तिथे रिकाम्या हातांनी परत गेले, त्या मला पृथ्वीला हे मूर्ख राजे आता युद्धात जिंकून घेऊ इच्छितात. ही पृथ्वी आपली आहे ही गोष्ट ज्यांच्या चित्तात ठाण देऊन बसली आहे, त्या दुष्टांच्या राज्यात माझ्यासाठी पितापुत्र आणि भाऊ भाऊ सुद्धा आपापसात लढाई करतात. का? कारण माझ्यावरती विजय मिळवायचा आहे. पण माझ्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही. मोठे मोठे राजे सुद्धा रिकाम्या हाताने परत निघून गेले. मंडळी, आठवतंय का बघा, आपण जर गजानन विजय वाचत असाल तर ज्या वेळेला मंदिर बांधकाम करायचं त्यावेळेला सगळेजण महाराजांना म्हणाले की महाराज, ही सरकारची जागा आहे, आपल्याला सरकार मंदिर बांधण्यासाठी जागा देईल की नाही सांगता येत नाही, कारण हे राज्य परक्यांचं आहे, आपण पारतंत्र्यात आहोत. तेव्हा गजानन महाराज एकच वाक्य म्हणाले की जागा कशाची सरकारी, इचा मालक पांडुरंग. महाराज म्हणाले, व्यावहारिकदृष्ट्या मालकपण येते राजा लागून, व्यवहाराच्या दृष्टीने मालकपणा येतो, पण तो मालक नाहीच, इचा मालक पांडुरंग.
ही पृथ्वी आपली आहे ही गोष्ट ज्यांच्या चित्तात ठाण देऊन बसली आहे, राजा, त्या दुष्टांच्या राज्यात पृथ्वी म्हणते माझ्यासाठी पिता पुत्र आणि भाऊ भाऊ स्वतःमध्ये आपापसात भांडणं करतात. ते एकमेकांना म्हणतात, अरे मूर्खा, ही सगळी पृथ्वी माझी आहे, तुझी नाही. अशा प्रकारे माझ्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करणारे राजे एकमेकांना मारतात आणि स्वतःही मरतात. पृथू, पुरुरवा, गाधी, नहुष, भरत, सहस्त्रबाहू, अर्जुन, मानधाता, सगर, राम, खट्वांग, धुंदुमार, रघु, तृणबिंदू, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, कुवलयाश्व, ककुत्स, नल, नृग, हिरण्यकशिपू, वृत्रासुर, लोकद्रोही रावण, नमुची, शंभर, भौमासूर, हिरण्याक्ष, तारकासूर, इतर अनेक दैत्य आणि शक्तिशाली राजे होऊन गेले. हे सर्वजण ज्ञानी होते, शूर होते, सर्वांना जिंकणारे होते, अजिंक्य होते, तरी सुद्धा हे सगळे मरण पावले. राजन, त्यांनी अगदी अंतःकरणापासून माझ्यावर ममत्व बाळगले, परंतु हे राजा, काळाने त्यांची इच्छा धुळीस मिळवून त्यांची कहाणीच फक्त शिल्लक ठेवली, त्यांची कथाच फक्त शिल्लक ठेवली. मग राजांनी मला आपलं मालक मानणं अजिबात चूक आहे. शुकाचार्य म्हणतात, राजा, या सगळ्या राजांच्या कथा मी तुला सांगितल्या. कथा इमास्ते कथिता महीयसान् विताय लोकेषु यशः परेयुषाम् विज्ञान वैराग्य विवक्षया विभो वचो विभूतिर न तु पारमार्थ्यम. सर्व लोकात यशाचा विस्तार करून मरून गेलेल्या महान पुरुषांच्या या कथा मी तुला जेव्हा सांगितल्या, ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश करण्यासाठीच हा वाणीचा विलास आहे. यामध्ये पारमार्थिक सत्य काहीच नाही. भगवान श्रीकृष्णांचे गुण कीर्तन सर्व अमंगलांचा नाश करणारे. महात्मे नेहमी त्या भगवंताचं गुणगान गात असतात. श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा असेल त्याने नेहमी भगवंताचं श्रवण करावं. हे ऐकल्यावरती राजाने हात जोडले आणि हात जोडून राजा म्हणायला लागला, केनोपायेन भगवन् कलेर्दोषान् कलौ जनाः. मुनिवर्य, या कलियुगामध्ये कलीचे असंख्य दोष लोक कोणत्या उपायांनी नाहीसे करू शकतील. याशिवाय युगांचे स्वरूप, त्यांचे धर्म, कल्पाची स्थिती आणि प्रलयकालचे प्रमाण, तसंच सर्व व्यापक सर्व शक्तिमान भगवंताच्या कालरूपाचं वर्णन मला सांगा. शुकाचार्य म्हणतात, राजा, कृते प्रवर्तते धर्मश्चतुष्पातजनैर्धृतः सत्यं दया तपोदान मितिपादा विभोर्नृप. राजा, सत्ययुगामध्ये सत्य, दया, तप आणि दान हे संपूर्ण धर्माचे 4 पाय आहेत. त्या युगातील लोक या चतुष्पाद धर्माचे पालन करतात. काय काय करतात लोक? सत्याने वागतात, दया करतात, तपाचं आचरण करतात आणि दान करतात. सत्ययुगातील बहुतेक लोक संतुष्टा, करुणा, मैत्रा, शांता, दांता, स्थितिक्षवः. सत्ययुगातले बहुतेक लोक संतोषी आहे, दयाळू आहे, सर्वांशी मैत्री असणारे, शांत आहे, इंद्रिय निग्रही आहे, सहनशील आहे, समदर्शी आहे आणि आत्म्यात रममान होणारे आहेत. परीक्षिता, अधर्माचेही असत्य, हिंसा, असंतोष आणि कलह हे 4 पाय आहेत. यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये हळूहळू धर्माचे पाय चतुर्थांशाने क्षीण होत जातात. म्हणजे धर्माचे जे मुख्य 4 पाय आहेत, या 4 पायांमधली ताकद हळूहळू क्षीण होती. ती कोणती? तर अधर्माच्या 4 पायांमुळे. हे अधर्माचे 4 पाय कोणते आहेत? तर असत्य सत्याच्या विरुद्ध आहे, हिंसा दयेच्या विरुद्ध आहे, असंतोष तपाच्या विरुद्ध आहे,
आणि सगळ्यात महत्त्वाचं दान हे कलहाच्या विरुद्ध आहे. राजा यांच्या प्रभावाने त्रेतायुगामध्ये धर्माचे पायक्षीण झाले. राजा त्रेतायान धर्मपादानान तुर्यांशो हीयते शनै. त्या युगात ब्राह्मणांचे आधिक्य असणारे 4 वर्ण असतात. लोकांमध्ये हिंसा आणि स्त्री लंपटपणा विषय नसतो. कर्मकांड आणि तपश्चर्या यामध्ये निष्ठा असणारे लोक धर्म अर्थ काम यांचे सेवन करतात. अधिकांश लोक वेदांतात पारंगत असतात. द्वापार युगामध्ये अधर्माच्या हिंसा, असंतोष, खोटेपणा आणि द्वेष या पायांची आणखीन वाढ होते. तसंच यामुळे धर्माचे 4 पाय असलेल्या तप, सत्य, दया आणि दान यामध्ये अर्ध्याने घट होतो. राजा त्या युगातील लोक यशस्वी कर्मकांडी आणि वेदांचे अध्ययन करणारे यामध्ये मोठे तत्पर असतात. लोक धनाढ्य, कुटुंबवत्सल आणि सुखी असतात. त्या युगात क्षत्रिय आणि ब्राह्मण या 2 वर्णांचे प्राधान्य असते. कलियुगात मात्र कलौ तु धर्म हेतूनां तुर्यांशो धर्म हेतुभिः. कलियुगामध्ये अधर्माच्या 4ही पायांची मोठ्या प्रमाणात वाढ होती आणि त्यामुळे धर्माच्या 4ही पायांमधली ताकद कमी झाल्यामुळे धर्माचे पाय क्षीण होतात. त्यापैकी 1/4 भाग शिल्लक राहतो. शेवटी तोही नाहीसा होतो. कलियुगामध्ये लोक लोभी, दुराचारी, कठोर हृदयाचे, एकमेकांशी विनाकारण वैर धरणारे आणि भाग्यहीन, आशाळभूत असतात. त्या युगामध्ये लोकांमध्ये क्षुद्र, कोळी यांचे वर्चस्व असते. सत्वम रजस्तम इति दृश्यन्ते पुरुषे गुणाः. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी सत्व, रज आणि तम असे 3 गुण असतात. काळाच्या प्रेरणेने ते मनात कमी जास्त होत असतात. ज्यावेळी मन, बुद्धी आणि इंद्रियांवर सत्वगुणाचा प्रभाव असतो राजा, तेव्हा सत्ययुग. त्यावेळी माणसाला ज्ञान आणि तपश्चर्या यांच्याबद्दल आवड निर्माण होते. जेव्हा माणसाची भक्ती, धर्म, अर्थ आणि काम यांवर होते, तसेच अंतःकरणात रजोगुण प्रबळ होतो, तेव्हा त्रेतायुग आहे. ज्यावेळी रजतम प्रबळ झाल्यामुळे लोभ, असंतोष, अभिमान, दंभ, मत्सर आणि दोष दिसू लागतात. तसंच माणसांना सकाम कर्म आवडायला लागतात, तेव्हा द्वापार युग आहे असं समजावं. आणि यदा माया नृणंतंद्रा निद्रा हिंसा विषादनम. ज्यावेळी खोटेपणा, कपट, आळस, झोपणं, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, तेव्हा तमोगुण प्रधान कलियुग आहे हे समजावं. कलियुगात लोकांची दृष्टी संकुचित होईल. राजा, अधिकांश लोक अभागी आणि खादाड असतील. दारिद्र्य असूनही मनात मोठमोठ्या कामना करतील. स्त्रिया स्वैराचार करायला लागतील. देशात चोर लुटारूंची संख्या वाढेल. पाखंडी लोक वेदांना नावं ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील. ब्राह्मण पोट भरणं आणि कामवासना तृप्त करणं यातच मग्न होतील. राजा, आणखीन या कलियुगामध्ये काय काय घडेल आणि ते घडत असताना या दुष्परिणामातून कशा प्रकारे आपलं जीवन तारायचं या गोष्टीवरती चिंतन करूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.